मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेसनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे मवियामध्ये फूट पडल्याचं चित्र आहे। त्यातच आता माहितीमध्ये देखील मोठी फूट पडण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नवाब मलिक यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली। त्यावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आलाय। मनपा निवडणूक नवाब मलिक यांच्या नेतृत्वात लढवत असेल तर भाजप राष्ट्रवादीशी युती करणार नाही अशी भूमिका आशिष शेलार यांनी घेतली। मुंबईत राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक समिती गठीत करण्यात आली आहे। त्यामुळे आता भाजपने ही भूमिका घेतली आहे। दरम्यान शेलार यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक्रिया न देण्याची भूमिका आहे। मुंबईमध्ये युती किंवा आघाडी कुणासोबत करायची याबाबतचा वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं अजित पवार गटाकडून सांगण्यात येत आहे। आमची भूमिका पहिली तीच होती, आजही तीच आहे, उद्याही तीच राहील। विधानसभा निवडणुकांच्या वेळेला पण आम्ही ही भूमिका घेतली होती की नवाब मलिक हे आमचे समर्थनीय उमेदवार असू शकत नाहीत। हा विषय व्यक्तीपेक्षा त्यांच्यावर असलेल्या आरोपाचा आहे। हा विषय त्यांच्या पक्षाचं नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे असेल तर त्यांच्यावर असलेले आरोप हसीना पारकर आणि अशा सगळ्या आरोपांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष तडजोड करू शकत नाही। मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आमची भूमिका आहे की या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार नवाब मलिक यांच्या नेतृत्वातली नसावी, असू नये, हीच आमची भूमिका आहे।